शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठी बातमी आहे। आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहेत। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। 16,94,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी यातून अपात्र झालेले आहेत, अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मान्सूनच्या दमदार कामगिरीने राज्याला दिलासा मिळाला असून कोकण आणि पुणे विभाग आघाडीवरती, तसेच मराठवाड्यात मात्र प्रतीक्षा कायम। एल निनोच्या सावटात आयओडीचा आधार, तर उत्तरार्धात पाऊस बरसणार। चांगल्या पावसाची अनुकूल असलेली पॉझिटिव्ह आयओडी हिंद महासागरामध्ये सक्रिय झाली असून 12 ऑगस्ट नंतर हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे। तसेच कमी दाबाच्या पट्ट्यावर ठरणार मान्सूनची दिशा, तर 20 ऑगस्ट नंतर जाणवणार प्रभाव। केरळला मुसळधार पावसाचा तडाखा, तर आसाममध्ये मृत्यूंची संख्या 87 वरती पोहोचली। तसेच बिहार आणि बंगालमध्ये 20 सोडून 18 जण ठार, तर गुजरातमध्ये वैद्यकीय शिबिराने विशेष पथके तैनात। जुलैमध्ये पावसाने भरले शिवार, तर ऑगस्टमध्ये खंडांची जास्ती असून पश्चिम विदर्भात हंगामी पाऊस सरासरीचा 101%, तसेच असमान वितरक, तर पिकांसाठी पुढील 10 दिवस निर्णायक। देशभरातील 92,000 शाळांना कुलूप लागले असून 12वी पर्यंत पोहोचत नाहीत 40% विद्यार्थी। तसेच 1 लाखाहून अधिक शाळा, 1 शिक्षकी, तर 7,900 शाळांमध्ये नाही एकही विद्यार्थी। तर देशातील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव नीती आयोगाच्या अहवालातून आले समोर। डाळिंबला सोन्याचा भाव मिळाला असून इंदापूर बाजारात प्रति किलो 221 रुपयांचा विक्रम। डाळिंब उत्पादकांसाठी सुखद धक्का, तर पेरूला 61 रुपये, ड्रॅगन फ्रूटला 101 रुपये प्रति किलो। तर गुणवत्तापूर्व फळांना बाजारामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। ज्ञानयात्री हरपला, माजी राज्यपाल तसेच पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील यांचे निधन झाले असून कोल्हापूरमध्ये करण्यात आले अंत्यसंस्कार। तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली। शेतकरी अपघात योजनेत महिलांचा समावेश करण्यात आला असून मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय। तसेच भूमिहीन शेतकऱ्यांनाही मिळण्यास अनुग्रह अनुदान। किमान 1800 रुपये पाणीपट्टी, तर वसुलीमध्ये नाही चालणार खरडपट्टी। पाणी योजनेचा खर्च वसूल होत नसेल तर शासनाकडून व्हायबिलिटी गॅप फंड स्वरूपात अनुदान। तर वर्षाला 1800 ते 48 रुपये पर्यंत पाणीपट्टी असून पूर्ण वसुलीचे बंधन, तर दुरुस्तीसाठी खर्च करावा लागणार। तसेच अंमलबजावणी न केल्यास ग्रामपंचायत मंडळ बरखास्तीची तरतूद। तर पाणीपट्टी वसुलीचे काम महिला बचत गट तसेच कृषी संस्थांना देण्यात येणार असून याबाबत करार निश्चित करावा लागणार आहे। खड्डे, पाण्याचा डोह आणि तुंबलेली व्यवस्था, भीमा नदी पुलाची दयनीय व्यवस्था झाली असून लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागावर नागरिकांचा संताप। सोयगाव तालुक्यातील बनोटी वीज केंद्रावरील शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा धडकला असून शेत शिवारातील सिंगल फेज वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मका, तूर आणि कापसाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, तर 90%हून अधिक पेरणी झाली असून सोयगाव तालुका आघाडीवर। पावसाच्या विश्रांतीने मशागतीला वेग आला असून घनसावंगी तालुक्यात सोयाबीनला शेतकऱ्यांनी दिली कोळपणी। दोंडामार्ग तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर जनजीवन विस्कळीत। तसेच तिलारी नदी इशारा पातळीवर। सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला असून बीड, हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर कमी दाबाच्या पट्ट्याची दिशा बदलल्याने कमी पर्जन्यमान। अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असून 4,000 हेक्टरवरील पिकांची नुकसान, तर पंचनामे बाकी। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ 3 तालुक्यात पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी 6 तालुक्यात अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतरच वास्तव्य समोर येणार। तर 3 तालुक्यातील 32 गावात नुकसान। चिखली तालुक्यात कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी असून पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, तर 3,000वरून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी। जुन्या ट्रिगरसह पीक विमा योजना लागू करा, तर मुदत 30 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याची मागणी होत असून तालुकास्तरीय निकषामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित, तर गेल्या वर्षी लाभांपासून होते वंचित। पुराचे पाणी ओसरले पण चिंता कायम असून धुळे जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू, तर मदतीची प्रतीक्षा। पुराच्या पाण्यात वाहून पिकांचा मृत्यू झाला असून 59 घरांचे नुकसान, तर 11 जनावरे दगावली। तर पंचनाम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून 5 ते 10 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कमी होणार। शेतीचे नुकसान तर झाले पण पंचनामे कधी? जळगाव जिल्ह्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच लागली असून ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांकडून प्रशासनाला निवेदन, तर मरणासन पिकांचे वाली कोण, शेतकऱ्यांचा सवाल। पारोळा तालुक्यातील देव गावातील नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांमध्ये पूर्ण करा, पूरग्रस्त भागाचे पालकमंत्र्यांसह पुनर्विकास मंत्र्यांकडून पाहणी। पावसाच्या हजेरीने सुकावला शेतकरी, तर शिवारात पेरण्या गेल्या 81%वरती। सर्वच तालुक्यात गती असून दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात धान्य पिकावर शेतकरी देत आहे सर्वाधिक भर।
नंदुरबार जिल्ह्यातील 6,500 शिधापत्रिका धारकांची चौकशी होणार असून तालुका प्रशासनाला कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने दिल्या सूचना. तर आतापर्यंत 1,000वरून अधिक शिधापत्रिकावर झाली कारवाई. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प रद्द नाही, अफवांना बळी पडू नका. रेल्वे मार्गासाठी सरकारची भूमिका स्पष्ट असून आतापर्यंत 100% खर्च उचलण्याची तयारी. गोल्डी कांद्याचे दर 400 रुपयांनी कोसळले असून गरीब प्रकारानंतर नाफेड आणि NCCA कडून खरेदी बंद. तर दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष. नाशिक जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना विमा सुरक्षा कवच तर 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. येवल्यामध्ये 36,000 तर दिंडोरी तालुक्यात 1300 विमाधारक असून विमा हप्ता शेतकऱ्यांसाठी सुलभ. तर कृषी विभागाकडून जनजागृती. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून विसर्गही कमी करण्यात आला असल्याने वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद 1400 घनफूट विसर्ग तर दूधगंगातूनही विसर्ग बंद झाला असून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद. कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3,700 शेतकरी ठरले पात्र. पण आधार प्रमाणीकरण फार्मर आयडी अभावी 2200 शेतकरी लाभांपासून वंचित राहण्याची भीती. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले असून गोदावरी पात्रात 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. तर हंगामातील पहिला विसर्ग असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तर अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासनाचे आवाहन. ऑगस्ट महिना उजळला तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 65,000 हेक्टरवरील पेरणी रखडली. पैठण येथील नाथसागर भरायला येता 26 गावांची उडते झोप. तर 36 वर्षापासून पुनर्वसन लालफितीत. तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये धडकी भरत असून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पुढाऱ्याकडून दुर्लक्षामुळे प्रश्न अद्यापही रखडलेलाच. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला फटका बसत असून प्रशासकीय फेऱ्यामध्ये अडकले 64,000 लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न. तर निधी वाढू आणि KYC मुळे बांधकामे रखडली असून ऐन पावसाळ्यामध्ये लाभार्थी उघड्यावर. पीक कर्ज वाटपात बँकांचा आघाडता हात तर उद्दिष्टाच्या केवळ 27%च वाटप. परभणी जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीचा परिणाम शून्य झाला असून खरीप आणि रब्बी हंगामासाठी व्यापारी बँकांना 1300 कोटी रुपयांचे उद्दिष्ट. तर व्यापारी बँकांची सर्वात बिकट कामगिरी. रामजीची नवीन सुरुवात तर मनरेगाच्या 5 कोटीच्या थकीत देयकाचे काय? FTO रखडल्याने शेकडो लाभार्थी प्रतीक्षेत असून प्रशासनाच्या भूमीकडे तालुक्याचे लक्ष. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले मात्र KYCचे घोडे अडले. भंडारा जिल्ह्यात 14% प्रमाणीकरण प्रलंबित असून सर्व डाऊन आणि तांत्रिक अडचणीमुळे वाढल्या समस्या. नमो योजनेचा निधी रखडला असून शेतकरी हवालदिल. तर अनेक जिल्ह्यातील हजारो लाभार्थी प्रतीक्षेत असून खरीप हंगामात आर्थिक संकट घडत. वीज बिल मधून 32,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भंडारा विभागात 13,000वरून अधिक विद्युत ग्राहकांकडे 5 कोटी लाखांची रक्कम थकीत. तर सर्वाधिक थकबाकी घरगुती वीज ग्राहकांकडे. धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव तर फवारणीला आला वेग. बळीराजा चिंतेमध्ये असून भंडारा जिल्ह्यामध्ये 79% रोवणी झाली पूर्ण. प्रीमियम वाढीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून प्रीमियम भरणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर. राज्यात खरीप 2025 पासून ₹1 पीक विमा योजना बंद करून पुन्हा प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली. दक्षिण गडचिरोलीमध्ये पुन्हा पूर संकट आले असून महामार्ग जलमय. आलापल्ली शिरूरचा मार्ग ठप्प झाला असून पूल पाण्याखाली तर 50 गावे संपर्काबाहेर. खरीप हंगामात वाढला शिंगाडा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल तर कृषी अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी. लेक लाडकीतून 1 लाखांचे कवच तर 11,000 मुलींना मिळाला नवीन आधार. बालविवाहाला चाप तर शिक्षणाला मिळाला पाठबळ. तसेच 2,000वरून अधिक अर्जांचा निपटारा झाला असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मिळाला चांगला प्रतिसाद. पेंच कालव्यातून तातडीने पाणी सोडा. धान उत्पादक शेतकऱ्यांचा संतप्त इशारा तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हजारो हेक्टर पीक संकटामध्ये. वाघाच्या संचारामुळे शेत शिवार दहशतीखाली असून यवतमाळ बांबुडगाव नेर तालुक्यात होत आहे दर्शन. तर नेरमध्ये जनावरांच्या शिकाराची नोंद झाली असून वन विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत भोर तालुक्यात 7,245 शेतकरी पात्र ठरले असून दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात. तर लाभासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे केले आवाहन. गणपतीसाठी गावाला कसे जायचे? 560वरून अधिक ST बस आधीच फुल झाले असून रेल्वेचे तिकीटही रिग्रेट. तर कोकणवासियांची चिंता आणखी वाढली. अतिवृष्टीत मौजमध्ये ठरली क्षणिक. वाहून पाण्यात बुडून गमावला जीव. रायगडमध्ये तडाखा तर 12 जणांचा मृत्यू झाला असून 4,900 घरांचे नुकसान. तर सार्वजनिक मालमत्तेला बसत आहे फटका. अशाच नवीन अपडेट, शेतीविषयक माहिती, ताज्या बातम्या आणि रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.